हॅलो सत्या. हा वाघमारे बोला की काय झालं. परत एक मोठा घोळ झालाय बघ. तात्यासाहेबांनी बॉम्ब फोडला आता माझ्यासमोर तसा. बॉम्ब फोडलाय म्हणजे नक्की काय झालं. उद्या तात्यासाहेबांनी कुठल्या तरी मोठ्या डॉक्टरला बोलवलंय. त्यांनी जर मला तपासलं ना त्यांना कळेल की मला दिसतंय ते. सत्या एक वेळेस तात्यासाहेबांना फसवणं सोपं आहे पण त्या डॉक्टरना नाही. काय करायचं आता सांग मला. परत जर टाइमपास करताना दिसलात मोबाईल आणि तोंड दोन्ही फोडून काढेन. आणि सुनंदा काही झालं तरी ती मंजिरी वाघमारे मानिनीच्या खोलीत जाता कामा नये. हो तात्यासाहेब. चला कामाला लागा. काय तात्यासाहेब. मम्मी बाई तुम्हाला या घरात याला परवानगी कधीपासून लागायला लागली. बसा बसा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला काय काम काढलं. कसं आहे तात्यासाहेब ते जरा महत्वाचं बोलायचं होतं. ते बोलणं होईलच त्याच्या आधी आम्हाला तुमचा पाहुणचार करू द्या. सुनंदा मम्मी बाई आल्या त्यांच्या पाहुणचाराचं बघा चहा पाण्याचं बघा. बोला काय विशेष काम काढलं. जयदीपला घेऊन आलात म्हणजे काहीतरी महत्वाचं विशेष दिसतंय. बरोबर ओळखलं बघा तात्यासाहेब तुम्ही. त्याच्याविषयीच बोलायचं होतं म्हणून आलं होतं. अगदी निसंकोच बोला. बोला काय म्हणणं आहे. कसं आहे तात्यासाहेब तुम्हाला तर ठावच आहे का सत्याच्या समध्या कामात का नाही जयद्या मदत करत होता ना. आणि माझ्या पुण्याईनं आणि जयद्याच्या कष्टानं सत्याला समाजात मान सन्मान समधीकडे ओळख बी मिळाली. तर मला असं वाटत होतं का आता हे समजा जयद्याला बी मिळायला पाहिजे ना. म्हणजे कसं आहे जयद्या पण लायक आहे ना त्याच्यासाठी पण त्याला संधीच मिळाली नाही आज पतूर. तर जयदानी खुद्द स्वतःनीच निर्णय घेतलाय का त्याला आमदारकीला उभं राहायचंय म्हणून. कौतुक कौतुक केवळ कौतुक. अतिशय उत्तम निर्णय. आमचं तर अगदी पहिल्यापासून म्हणणं आहे तरुणांनी राजकारणात या देशाचा विकास करा. हा चांगली गोष्ट आहे. स्वागत करतो मी. बोला आमची काय मदत लागेल याच्यामध्ये. तात्यासाहेब मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे. तुमच्यासारख्या मुरब्बी नेत्याचं मार्गदर्शन मला मिळालं तर मला निवडणूक लढायला सोपं जाईल. हे मिळणारच. मार्गदर्शन मिळणार. 1001% काय 17,000% मिळणार. काळजी करायची गरज नाही. पण नुसत्या मार्गदर्शनानं चालत नाही ना राजकारणात. पण ठीक आहे तू अगदी योग्य ठिकाणी आलास. तू बघत राहा तुला कसा हडाचा राजकारणी करतो बघ मी. थँक्यू. हीच बिस्किट आहेत का म्हणजे क्रीमची वगैरे नाही आहेत का. घ्या चहा घ्या. असू दे ही चालतील. तरी मी जयदेला घरात निघताना म्हणलंच होतं का तात्यासाहेबांना आपण ही सांगितलं का नाही का एकदम खुश होतील ती. म्हणजे त्यांना आनंदच होणार ना तू राजकारणात येणार म्हणून. फार आनंद झाला मला. जयदीप हुशार आहे. जयदीपला संधीचं सोनं करता येतं. उगाच तत्वाच्या नादी लागून तो चांगल्या लोकांशी वाईटपणा घेत नाही. तात्यासाहेब तुम्ही दादाबद्दल बोलताय का. हो त्या दादाबद्दलच बोलतोय. सत्याबद्दल बोलतोय मी. त्याला एक मोठा माणूस करायचा होता. मला मोठा आघाडीचा राजकारणी करायचा होता. राजकारणात महत्वाच्या पदावर न्यायचं होतं त्याला. पण ठीक आहे नाही जमलं त्याला. पण जे त्याला जमलं नाही ते आपण जयदीप कडून घडवून आणू. चिंता करू नका तुम्ही अजिबात. या सगळ्यांमध्ये मी तुम्हा सगळ्यांच्या सोबत आहे. थँक्यू तात्यासाहेब. तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवलात. माझी फक्त आता एकच विनंती आहे बघा. मला तुमच्यासोबत सावलीसारखं राहू द्या. आपल्या माणसाला विनंती नाही करायची आणि हात तर अजिबात जोडायचे नाही. उलट एकमेकासाठी हात पुढे करायचे. मम्मी बाई तुम्ही चिंताच करू नका. आता काळजी करायचं काही कारण नाही. जयदीपचं काम झालं म्हणजे झालं. तात्यासाहेब आशीर्वाद. आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे. मम्मी बाई तुमच्या या चिरंजीवाला आमदार बनवते की नाही बघा. आणि हा आता नाश्ता झालाच आहे.
दुपारचं जेवण रात्रीचं जेवण करूनच जायचं. चालते. मटणाचं बेत आहे का? हो, दुपारी चिकनाचा, रात्री मटणाचा. वा. उद्या काय बी करून त्या डॉक्टरला तिथं पोहोचू द्यायचं नाही. जर तात्याला कळलं की वाघमाऱ्यांना दिसू शकतं तर त्यांच्या जीवावर बेतू शकतं. सत्या, ते डॉक्टरला उचलायचं का मग? नाही बलमा, एकच युक्ती प्रत्येक वेळी वापरून नाही चालणार. काहीतरी वेगळा विचार करायला लागेल आपल्याला. हे बघ, सावध राहून केलं पाहिजे जे करायचं आहे ते. नंतर आपल्या अंगलट नाही आलं पाहिजे. अशा दृष्टीनं काहीतरी विचार कर. दादा, मला वाटतं मी त्या डॉक्टरला थांबवू शकतो. कसं काय? तात्याला आता चांगला विश्वास बसलाय माझ्यावर. त्याचा फायदा घेऊ शकतो मी. मग डॉक्टरला काय पण कारण देऊ, मी थांबवू शकतो त्याला. चालतंय, हे सेफ वाटतंय मला. जय द्या, तू एक काम कर, तू डॉक्टरांना अडव. बाकी पुढे काय करायचंय ते मी आणि बलमा बघतो. हा, जमतंय. असंच चालायचंय. हात दाखवा लोकांना आता. हा हा, आता उडती पप्पी द्या. सपने, उडती पप्पी कशी असती? काय कसं एवढं पण माहित नाही. तिथे म्हणजे फ्लाइंग किस. ए हुबलक सपने, ती तर ती सिनेमातल्या हिरोईन करतात की. मी बी हिरोईनच आहे ना. पण कसं आहे, खासदारकीला शोभणार नाही ना ती. नका धावते. पण मम्मी, हे लई स्वीट अँड सिंपल जाते बघा. एक काम करा, हे घ्या. तुम्ही व्हिडिओ काढा माझा. हा, मी दाखवते तुम्हाला. जा तिथे उभं राहा, मी दाखवते आता. थांबा. हा हा, रेडी ना? हा. बस हे घे. हे कथा जर काढले असते की 1-2 व्हिडिओ माझे पण. आता जेपीजी पण आमदार होणार म्हणजे नंतर मला उपयोग झाला असता ना व्हिडिओ टाकायला. हाल नका नाकाचा शेंडा. ए सपने, काय कौतिक तुझं? मी खासदार होणार, जयदे आमदार होणार. मामी दोघं पण कामात असणार ना.